कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। सॉरी ते तुम्ही प्लीज झोपा आरामात, अजून वेळ आहे पोचायला। आपण कोणत्या रूटने चाललो? का? नाही म्हणजे रस्ता जरा ओळखीचा वाटतोय। काय झालं? का थांबलं? विचार तर मी केलाच नव्हता, पण आता तुम्ही खिडकीच्या बाहेर बघितलेलं चालणार नाही। म्हणजे? सरप्राईज। तुम्ही तर रस्ता ओळखला तर सरप्राईज स्पॉइल होणार की नाही? पण एक काम करूया, तुमचे डोळे बांधूया। काय? हो, एक मिनिट। या 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 या, उतरा प्लीज प्लीज, या या। या ना, माझं ऐकत रे, या। मी खरंच सांगते, मी नाही ना बघत बाहेर। अहो पण आपोआप नजर बाहेर जाणार नाही का? हा, मी काय बोलतोय, तुम्ही प्लीज हा रुमाल लावा ना। बघा, जिथे पण चाललो ना ती माझ्या आवडीची जागा आहे, मला तर आवडतेच, पण तुम्हालाही खूप आवडेल। प्लीज सरप्राईज स्पॉइल नका ना करू। किती विचित्र दिसेल ते, तुम्हाला कळतंय का? तुमच्या आणि माझ्याशिवाय बघायला कोण आहे? तुम्ही बांधा इथे प्लीज। आता मी बांधतो, या। अहो माझं ऐकत रे, तुम्हाला माहितीये आपण जिथे चाललो ना तिथे असं मस्त गुलाबी थंडी असते, आणि त्या थंडीमध्ये असं शॉल घेऊन फिरायला काय मजा येते माहितीये, एकदम कोझी वाटते। आकाशराव प्लीज असं नका ना करू तुम्ही। हो, ते लोकांना वाटेल मी तुम्हाला किडनॅप करतोय, येऊन मारतील मला। सॉरी सॉरी। इट्स ओके, या बस 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 बस। तुम्ही टेन्शन घेऊ नका, स्थिर बसा। लेट्स गो। कुठे कुठे आलो आहोत आपण? अहो आधी बाहेर तर या। तुम्ही सांगाल का मला कुठे आलो आहोत? हो हो सांगतो। ओके, रेडी? 3, 2, 1। बेबी, हा आलो आलो। चला चला। हो हो चला चला। कमाल आहे, मीटिंगची वेळ झाली आणि अजून मेहता साहेबांचं कन्फर्मेशन नाही आलंय। हो पण आपण त्यांना मेल केला होता ना, काय रे अखिल? विसरलो। काय अखिल, मी तुला 1000दा सांगितले की महत्वाच्या गोष्टींचे रिमाइंडर्स लावत जा मोबाईल मध्ये। सॉरी, आज जर का मीटिंग लांबणीवर पडली ना तर पुढच्या सगळ्या गोष्टी लांबणीवर पडतील। डेडलाईन आहे आजची। बरं, त्या कॉन्ट्रॅक्टचा ड्राफ्ट कुठे आहे? तो तरी तयार आहे ना? ते अखिलच बघणार होता। मी ते अपडेट घ्यायचं राहून गेलं माझं। सॉरी दादा, सॉरी खरंच। काय सॉरी अखिल, तो आकाश बिचारा इतक्या विश्वासाने आपल्यावर इतक्या मोठ्या जबाबदाऱ्या टाकून गेलाय, आणि आपण काय करतोय? घोळ घालतोय। भास्कर, मी काय म्हणतो, काळजी करू नका। मी एक काम करतो, मी आकाश सरांना फोन करतो आणि त्यांना सांगतो मेहता साहेबांशी बोलायला। बेबी काय? अरे असंही एरवी तेच डील करत असतात की नाही, ते त्यांना कन्व्हिन्स करतील ना की मीटिंग थोडीशी पोस्टपोन करायला। बेबी, आकाशला फोन करायचा नाही। 2 मिनिटाचं काम आहे भास्कर, वाटलं तर ते ऑनलाईन एखादी मीटिंग सुद्धा उरकून घेतील। बेबी, मी सांगितलं ना, आकाशला फोन करायचा नाही।
मला करायचं ना, मी करू शकतो. अरे थोडा विचार करा ना बेबी. आता तुम्ही हनीमूनला असाल, मी तुम्हाला फोन करून सांगितलं की जर ऑफिसचं काम आहे ते करून पाठवा मला, कसं वाटेल ते? हनीमून? बेबी अहो बेबी, काय चाललंय तुमचं? शुद्धीवर या. ते जाऊ द्या, मी काय म्हणतो आपणच काहीतरी फिगर आउट करूया. दादा तू मीटिंगचं बघ, सेटअप करून घे. मी मेहता साहेबांना फोन करतो, त्यांना बोलवतो. तर काय फार तर काय होईल, ऐन टायमाला बोलवलं म्हणून ते वैतागतील थोडे, पण आता ऑप्शन नाही आपल्याकडे. ठीक आहे बेबी, त्या मंडपाच्या डिझाईन काढून ठेवा आणि वेंडरची लिस्ट. हो रेडी आहे. मेहता साहेबांनी विचारलेल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याकडे पाहिजे. आहे. तर गोंधळ नको. हो नाही बरोबर आहे. सगळं माझ्याकडे. एकच मिनिट, एक फोन आहे महत्वाचा, मी आलोच. आटप लवकर जा. हा आलो. बरं, बाकीच्या सगळ्या गोष्टी सगळं काय मी याच्यात बाकी आहे का? हे आहे. हे आहे. बेबी ऐक ना, मी जरा कामात आहे, नंतर करू का? हो सॉरी. ठीक आहे, मी नंतर करते फोन. तू ठीक आहेस ना? तनु यार बोल ना काहीतरी. काय बोलू मी बेबी, मला लिटरली सगळं संपल्यासारखं वाटतंय. अखिल हारली रे मी, घशाखाली काही उतरतच नाहीये माझ्या. एक मिनिट, तू जेवली नाहीस का? तनु असं काय करतेस यार तू? इतकं डिप्रेस होतो का कोणी? तुला माहिती ना तुला त्रास झाला की मला जास्त त्रास होतो. आणि मी काय म्हणालो तुला, आकाश आता परत आला की मी बोलतो त्याच्याशी. तू बोलशील रे, पण तो सपोर्ट करेल कशावरून? त्याने पण जर आईचीच बाजू घेतली तर? यार तू इतका निगेटिव्ह का विचार करतेस? आणि बघ मी दादाला ओळखतो, आय एम शुअर तो आपल्याला हेल्प करेल. अरे हेल्पची गरज तर मला आहे. तुला काय सांगू, माझ्या डोक्यात खूप निगेटिव्ह विचार चालू असतात. कधी कधी तर असं वाटतं की माझं आयुष्य संपवून टाकावं. तनु खबरदार असं काही बोललीस तर. मी आहे ना तुझ्याजवळ. तू प्लीज ये ना इकडे. ठीक आहे, आज नाही मग उद्या ये ऍटलिस्ट. आपण कुठेतरी जाऊयात ना फिरायला. म्हणजे कुठे? हे मला नाही माहित. ऍटलिस्ट 2 दिवस तरी मला या निगेटिव्ह विचारांपासून थोडा ब्रेक हवाय अखिल. आणि फक्त तुझ्या बरोबर असायचं, मला आपोआप शांत वाटेल. आय गेस तुझ्यामुळे मी माझं सगळं दुःख विसरून जाईल. प्लीज अखिल, आय नीड यू, आय रिअली नीड यू. मी टू बेबी. पण अगं उद्या रक्षाबंधन आहे, उद्या नाही जमणार. ओके मग तू रक्षाबंधन झाल्यावर ये ना, आपण वीकेंडला कुठेतरी जाऊयात. पण प्लीज यावेळी नाही नको म्हणून. आय स्वेअर मी परत कधीच काही नाही मागणार. आय स्वेअर अखिल. ओके ओके जाऊया, मी करतो काहीतरी मॅनेज, पण एका अटीवर. कसली अट? आत्ताच्या आत्ता तू जेवायचंस, तुला माझी शपथ आहे. ओके ठीक आहे, खाते मी. गुड. बर काळजी घ्या, भेटू लवकरच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. बाय बाय. ब्रावो तनया, व्हेरी गुड. झाला ना शेवटी कन्व्हिन्स? येस मम्मा. अमेझिंग. काय सॉलिड ऍक्टिंग करतेस ग तू तनया. नाही खरंच, शेखरजींची फिल्म ना तू साईनच करायला पाहिजे होतीस. अखिल सारख्या लाखो मुलांची लाईन लागली असती तुझ्या पुढे. काय ग मम्मा तू पण? अरे आय एम नॉट जोकिंग तनया. एनिवे, तो कन्व्हिन्स झालाय ना, आता माझ्यावरती सोड. ती वसुंधरा कशी बाजी मारते ना तेच बघते. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.